प्रहार दिव्यांग संघटना आणि स्पार्क मिंडा फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग सशक्तीकरण शिबिर सिन्नर गेट हाऊस या ठिकाणी सोमवार 16 डिसेंबर 2024 रोजी प्रहार संघटनेचे संस्थापक दैवत बच्चूभाऊ कडू यांच्या आशीर्वादाने राज्य महासचिव रामदास दत्तू बोडके, जनशक्ती पक्ष उत्तर महाराष्ट्र जेकत पिल्ले, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रभान गांगुर्डे, संपर्क प्रमुख जाधव सर, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी सिन्नर तालुक्यातील प्रत्येक गावातील गरजू 150 दिव्यांग आपल्या पालकांसह हजर होते। या भव्य दिव्यांग सशक्तीकरण शिबिराचा स्पार्क मिंडाचे डॉक्टर लवाळे सर आणि त्यांच्या टीमने उत्तम नियोजन करून प्रत्येक दिव्यांगांची तपासणी करून प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार व्हीलचेअर, कानाचे मशीन, स्टिक क्लिपर, कुबडी यांसाठी 90 दिव्यांगांची निवड करण्यात आली। या सर्वांना 24 डिसेंबर 2024 रोजी खेड पुणे या ठिकाणी मोफत गाडी प्रवासासाठी करून देत वाटप करण्यात येणार आहे। सिन्नरच्या कार्यक्रमात प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने उत्कृष्ट नियोजन, सर्वांना चहा नाश्ता देण्यात आला, तसेच आलेल्या पाहुण्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। या प्रसंगी तालुक्यातील 150 गरजूंनी नोंदणी केली। शिबिराचे आयोजक भाऊसाहेब पुंजाजी सागळे, कार्याध्यक्ष नाशिक जिल्हा ग्रामीण संदीप एकनाथ आव्हाड, सिन्नर तालुका अध्यक्ष अरुण पाचोरे, जिल्हा अध्यक्ष ग्रामीण दत्तात्रय बोराडे, कैलास तातीर, जनशक्ती पक्ष तालुका अध्यक्ष यांनी शिबिर यशस्वीतेसाठी सहकार्य केले। त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। आम्ही आज इथे दिव्यांग व्यक्तींचे जे स्क्रीनिंग करणार आहे त्यांचं आम्ही रजिस्ट्रेशन करणार आणि येत्या 24 तारखेला इथून बसची सुविधा आम्ही उपलब्ध करून देणार। त्यामध्ये तुम्हाला पुणे चांदोडी फाटा येथे येऊन सेम डेला ते साहित्यांची उपलब्धी आम्ही तुम्हाला करून देणार। जास्त वेळ नाही घेणार। आज प्रहार दिव्यांग संघटना आणि स्पार्क मिंडाच्या कोलॅबरेशनमध्ये हा कार्यक्रम आपण इथं आयोजित केला। आम्हाला इथं बोलवलं, आमचा जो सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे। नमस्कार, मी रामदास खोत, प्रहार दिव्यांग क्रांती संस्था महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख। आज इथं नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर येथे प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटनेचे जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख अरुण पाचोरे सर, संदीप आव्हाड, भाऊसाहेब सांगळे साहेब, परत आपले जेकपांना किल्ले, नाशिक जनशक्ती पक्षाचे दत्तू बोडके साहेब आणि माझे सर्व मित्र आज इथं महाराष्ट्रामध्ये दिव्यांग जागतिक दिन 3 डिसेंबरला साजरा करत आहोत। यामध्ये महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अजून देखील या कार्यक्रमाची सुरुवात आहे। परवा दिवशी शिर्डीला देखील हा कार्यक्रम आहे। मला यायला उशीर झाला कार्यक्रमाला, परंतु हा कार्यक्रम नाशिक जिल्ह्यामध्ये खूपच म्हणजे खूप चांगला कार्यक्रम झालेला। आता मला साहेबांनी सांगितलं की जवळजवळ 142 लोकांची नोंद झाली, अप्रतिम नोंद झालेली आहे। आणि 2 मागच्या वेळेला देखील मी पुण्याच्या कार्यक्रमाला आलो होतो, त्यावेळेला 1 बस होती, परंतु यावेळेला 2 बसेस तयार झाल्या। त्याबद्दल तुमच्या टीमचं मी प्रहार दिव्यांग क्रांती महाराष्ट्र राज्याच्या वतीने तुमचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो। आणि इथून पुढं कधीही असू द्या, भाऊ जरी मनाने पडलेले नाहीत, या महाराष्ट्रातल्या सगळ्याच जनतेला माहीत आहे ही निवडणूक कशी झालेली आहे। परंतु निवडणूक होऊन 1 महिना झाले नाही, परंतु आपले सगळे दिव्यांग बांधव, दिव्यांग सैनिक, प्रहार सैनिक मोठ्या ताकदीनं भाऊनी शेगावच्या मेळाव्यामध्ये सांगितलं त्याप्रमाणे लगेचच आपल्या नाशिकच्या कार्यकर्त्यांनी एवढे मोठा मेळावा घेऊन दिव्यांगांच्या अडचणी सोडवायचा प्रयत्न करत आहेत। त्यांच्या कार्यक्रमाला परत एकदा मी सदिच्छा देतो। अजून कधीही मला या कार्यक्रमासाठी कधीही मला रात्रंदिवस जरी बोलवलं तुम्ही नक्कीच भाऊंच्या आणि तुमच्या हाकेला मी कधीही हजर आहे। धन्यवाद। आपला नम्र रामदास खोत। नाशिक लोकशाही न्यूजसाठी संदीप आव्हाड, नाशिक।